सद्गुरूंच्या प्रतिमेचा फसवणुकीसाठी वापर, गुगलवर ईशा फाउंडेशनचा गंभीर आरोप। सद्गुरूंच्या खोट्या अटकेचा दावा करणाऱ्या बनावट जाहिराती थांबवा, हायकोर्टाचे गुगलला आदेश। फेक बातम्यांपासून सावध रहा, ईशा फाउंडेशनचं जनतेला आवाहन। सद्गुरू आणि ईशा फाउंडेशन यांनी मे महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत काही फसव्या वेबसाईट्स त्यांच्या नावाचा व प्रतिमेचा गैरवापर करत असल्याचे नमूद केले आणि यावर बंदी घालण्याची मागणी केली होती। आता या संदर्भात दिल्ली हायकोर्टाकडून 14 ऑक्टोबरला गुगलला महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत। सद्गुरू आणि ईशा फाउंडेशन यांनी मे महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। यावेळी न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांच्या समोर सुनावणी दरम्यान सद्गुरूंच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की काही वेबसाईट्स सद्गुरूंच्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर करून विविध उत्पादने विकतात। सद्गुरू हे एक ख्यातनाम आणि सन्माननीय व्यक्तिमत्व असून त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। कोर्टाला सांगण्यात आले की एआयच्या सहाय्याने बनावटरित्या एक वृत्त तयार करण्यात आले की जणू सद्गुरूंनी एका पत्रकारास सांगितले की त्यांनी इतका पैसा कसा कमावला आणि त्या खोट्या बातमीच्या आधारे लोकांना ट्रेंडेस्टिक प्रिझम नावाच्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मकडे वळवले गेले। वकील म्हणाले की हे सर्व काल्पनिक आहे, असे काहीही प्रत्यक्षात घडले नाही। लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून गुंतवणूक करवण्यासाठी सद्गुरूंच्या प्रतिमेचा वापर करण्यात आला। हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे व्यावसायिक गैरवापर आहे। तसेच गर्भयात्रा नावाचे एक पुस्तक विकले जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय, ज्यावर सद्गुरूंचा फोटो लावण्यात आलाय जेणेकरून लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून पुस्तक विकत घेतील। वकिलांनी सांगितले की हे एक सरळ फसवणुकीचे प्रकरण असून यात एआयचा वापर करण्यात आलाय। सुनावणी दरम्यान न्यायालयाने विचारले की सद्गुरू संबंधित सर्व चॅनल्स आणि लेख त्यांच्याच मालकीचे आहेत का। यावर कोर्टाने तोंडी सूचनाही दिली की अशा सर्व URL ची यादी संबंधित इंटरमिजियरीला द्यावी जेणेकरून आवश्यक कार्यवाही करता येईल। 30 मे 2025 रोजी दिल्ली हायकोर्टाकडून सद्गुरूंच्या AI जनरेटेड प्रतिमा वापरून जे बनावट व्हिडिओ आणि जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत त्या हटवण्याचे निर्देश दिले होते। मात्र त्यानंतर देखील YouTube आणि गुगलवर अशा जाहिरातींचं प्रमाण वाढल्याचा दावा देखील ईशा फाउंडेशन कडून करण्यात आलाय। दिल्ली हायकोर्टाकडून 14 ऑक्टोबरला गुगलला महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत। न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय की सद्गुरूंच्या AI जनरेटेड प्रतिमा वापरून बनावट जाहिराती तयार करण्यात येत आहेत। अशा जाहिरातींचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अशा बनावट जाहिरातींना आळा घालावा, अशा बनावट जाहिरातींचा प्रसार रोखण्यात यावा। ईशा फाउंडेशनने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं की मात्र अशा फेक जाहिरातींवर प्रतिबंध घालण्यास गुगल अपयशी ठरत आहे। न्यायाधीश मनमीत प्रीतम सिंग यांच्या एकल खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली। या सुनावणीवेळी न्यायालयाकडून गुगलला महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले, ज्यामध्ये न्यायालयाने म्हटलंय की सद्गुरूंच्या अटकेचा खोटा दावा करणाऱ्या जाहिराती आणि व्हिडिओचे प्रकाशन तातडीने थांबावे। त्यासाठी गुगलने आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा। जर तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा असतील तर त्याची कारणे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र कंपनीने न्यायालयात सादर करावं। या प्रकरणावर गुगलने ईशा फाउंडेशनला भेटून संयुक्तपणे तोडगा काढावा असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत। दरम्यान यावेळी न्यायालयामध्ये गुगलची जाहिरात धोरणाबाबत असलेली पॉलिसी देखील सांगण्यात आली। अटक किंवा मृत्यूसारख्या नकारात्मक घटनांचा फायदा घेणाऱ्या क्लिकबेट जाहिराती प्रकाशित करण्याविरुद्ध गुगलचे धोरण आहे, परंतु त्याचे पालन केले जात नाही। नियमांनुसार गुगलला पूर्वी काढून टाकण्यात आलेल्या माहितीचा मजकूर स्वयंचलितपणे ओळखण्यासाठी तंत्रज्ञान आधारित उपाययोजना राबवणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद यावेळी न्यायालयात करण्यात आलाय। ईशा फाउंडेशनने म्हटलंय की सद्गुरू यांच्या अटकेचा खोटा दावा करण्यात आलाय, त्यामुळे या दाव्याची पडताळणी करण्यासाठी हजारो स्वयंसेवक आमच्याशी संपर्क साधतायत। अशा बनावट आणि फेक व्हिडिओजमुळे सद्गुरूंच्या नावाची बदनामी होत आहे, तसेच त्यांच्या सुरू असलेल्या कार्यात अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे अशा फेक आणि बनावट व्हिडिओंपासून सावध राहावं, तसेच असे व्हिडिओज आढळून आल्यास त्याची माहिती द्यावी, असं आवाहन ईशा फाउंडेशनच्या वतीनं जनतेला करण्यात आलंय। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या शिंदे आपल्यापर्यंत आणत राहीन। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।